श्री स्वामी समर्थ. तुमच्या कुंडलीत राहू केतू किंवा शनी या ग्रहांची महादशा अंतर्दशा किंवा साडेसाती चालू आहे का? त्यांच्या विपरीत परिणामांमुळे तुमच्या आयुष्यात अडथळे येत आहेत का? लाखो रुपये खर्चूनही ग्रहांना शांती मिळत नाहीये का? आज आपण एका अत्यंत शक्तिशाली वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत. ती म्हणजे मंदार किंवा रुई. रुई ही देवरुई किंवा निळ्या रंगाची रुई अशा दोन प्रकारची असली तरी दोघांचेही योगदान आणि कार्यक्षमता एकच आहे. ज्यांना राहू केतू आणि शनी यांचा त्रास आहे त्यांनी या रुईचे मूळ धारण विधी अवश्य करावा. धारण करण्याची अचूक पद्धती आहे. रुईच्या झाडाची मूळ काढून ती सफेद वस्त्रात बांधावी. नंतर ही मूळ उजव्या हाताच्या मनगटावर बांधावी. मूळ धारण करण्याची शुभ वेळ आहे पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा किंवा मगा या नक्षत्रावर तुम्ही ती धारण करू शकता. राहू काळामध्ये ही अजिबात धारण करायची नाहीये. या उपायामुळे तुम्हाला शनी राहू केतू यांचे जे तुम्हाला वाईट परिणाम जे आहेत ते कमी होण्यास मदत होणार. जर तुम्हाला बाहेरची बाधा नजर लागत असेल किंवा निगेटिव्हिटीचा त्रास होत असेल तर रुईच्या पानाचा देखील तुम्हाला मदत होऊ शकते. ते कसं करायचं? तर एक रुईचं पान घ्यायचं, त्यावर कांद्याचं बी म्हणजे कलोजी, काळे तीळ, कापूर टाकून हे सगळं एकत्र करून जाळायचं. ते रुईचं पान आपल्या उजव्या किंवा अँटी क्लॉकवाईज ते आपल्याला फिरवायचं आहे. असं केल्यानंतर निगेटिव्हिटीचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे रुईचे खोड किंवा मूळ पिवळ्या वस्त्रात बांधून प्रवेशद्वाराच्या आत लावावे. याने घरातील निगेटिव्हिटी सुद्धा कमी होते, कमी होण्यास मदत होते. शेतकरी बांधवांनी याचं झाड आपल्या शेताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावावं. यामुळे शेतीचं उत्पन्न वाढण्यास मदत होते. रात्री लहान मुलं डचकत असतील तर रुईचं पान किंवा मोराचा पीस आपल्या उशीखाली नेहमी ठेवावा. मंडळी, रुईच्या या साध्या सोप्या उपायांनी तुम्ही शनी राहू केतूच्या पिढेवर सहज मात करू शकता. हे उपाय बिना खर्ची आहेत. फक्त तुमचा विश्वास महत्वाचा आहे. तुम्हाला कोणत्या वनस्पतीबद्दल जाणून घ्यायचे आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.